यवतमाळच्या नागपूर तुळजापूर महामार्गावर चिल्ली घाटाजवळ एक टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली आहे आणि क्षणातच गाडीला संपूर्णपणे जळून खाक झाली आहे। हे सगळं एक मोठं संकट असताना गाडीमध्ये प्रवास करणारे सर्व 15 भाविक सुरक्षित आहेत। जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती। यवतमाळमध्ये घडलेली ही घटना आपल्याला अगदी ठळकपणे दाखवते की जरासा एक क्षणाचा विसर आणि मोठे संकट येऊ शकते। कर्नाटकामधील 15 भाविक अयोध्या दर्शन करून बिदरकडे परतत असताना चिल्ली घाटाजवळ अचानक त्यांच्या टेम्पोला आग लागली। गाडीला लागलेली आग इतकी भीषण होती की काही क्षणात टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला। गाडीमध्ये 10 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश होता। गाडीमध्ये आग लागल्यावर प्रवाशांनी घाबरून गाडी ताबडतोब सोडली। यवतमाळचे माजी जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम यांनी तात्काळ अग्निशमक दलाला सूचना दिल्यात आणि मदत पोहोचवली। मात्र त्यापूर्वीच गाडी संपूर्ण जळून नष्ट झाली। यामुळे नागपूर तुळजापूर महामार्गावर काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती। आग लागण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही आणि पोलीस तपास करीत आहेत, परंतु गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप राहिलेत हेच एक मोठं आश्वासन आहे। यवतमाळमधील धक्कादायक घटनेत गाडी जळाली आहे, मात्र सुखरूपपणे सर्व प्रवाशांचा जीव वाचला आहे।